राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठी बातमी येते। सुनेत्रा पवार यांची बारामतीमध्ये भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा भेट घेतल्याचं कळतंय। अजित पवारांकडे असलेली खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावीत या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि माजी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित असल्याचं कळतंय। पक्षांतर्गत घडामोडींबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दुपारनंतर माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर राष्ट्रवादीमध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता वर्तवली जातच होती, मात्र काल नेमकं पडद्यामागे काय काय घडामोडी घडलेल्या आहेत आणि या काय मोठे फेरबदल अपेक्षित आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये? माधवी, काल दुपारी बारामतीमध्ये सहयोग सोसायटीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ यासोबतच माजी मंत्री धनंजय मुंडे या चारही वरिष्ठ नेत्यांना जाऊन भेट घेतली आणि त्या ठिकाणी जी चर्चा झाली ती चर्चा थेट रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील कानी घातल्याची आपल्याला माहिती मिळते। अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तर होतेच, यासोबत अर्थ खातं त्यांच्याकडे होतं, राज्य उत्पादन शुल्क खातं त्यांच्याकडे होतं, यासोबतच क्रीडा खात्याचा देखील अतिरिक्त कार्यभार जो आहे तो त्यांच्याकडे होता। त्या सगळ्या खात्यांसंदर्भात आता नेमकं काय करायचं या संदर्भामध्ये ही चर्चा झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला महायुतीमध्ये ही खाती आली होती, त्यामुळे ही खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहिली पाहिजेत आणि यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणकोणती नावं असतील या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। रात्री उशिरा ही बैठक पार पडलेली आहे। आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार आता तातडीनं जरी अर्थसंकल्प समोर येतोय त्यावेळेस अर्थसंकल्प कोण मांडणार हा प्रश्न होता, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडणार आहेत। मात्र इतर खात्यांसंदर्भामध्ये जो निर्णय आहे तो देखील लवकरच होऊ शकतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक पाऊल पुढे टाकले आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व वरिष्ठ नेते जे आहेत ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आता अंतर्गत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आज दुपारनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्षांतर्गत घडामोडींसंदर्भात माध्यमांशी बोलण्याची दाट शक्यता आहे। आज दुपारीच या संदर्भामध्ये उलगडे अनेक उलगडे जे आहेत ते होताना आपल्याला दिसतील। उपमुख्यमंत्री कोण असेल, कोणतं खातं कुणाला मिळेल या संदर्भात देखील माहिती जी आहे ती कदाचित आज तटकरे सांगतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच सुनील तटकरे यांच्या या पत्रकार परिषदेकडे आपले लक्ष असणार असेल। निलेश, तू सोबत राहाच, कारण आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे। अजित पवारांच्या पश्चात आता दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आलेला आहे। पक्ष एकत्रीकरणाचा निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून लवकरच घेईल अशी माहिती आता समोर येते, मात्र अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असं समजतंय। पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चांमध्ये पवार काका पुतण्यांसह सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे उपस्थित होते, मात्र आता अजित पवार नसल्यामुळे पवार कुटुंबीय एकत्र बसून हा निर्णय घेणार असल्याची माहिती समजते। या संदर्भात अधिकचे तपशील पुन्हा एकदा निलेश कडून जाणून घेणार आहोत। निलेश, विलीनीकरणासंदर्भात आता अजित पवारांच्या मृत्यूनंतर कसा निर्णय घेतला जाऊ शकतो, काय घडामोडी घडतायत त्या संदर्भात? माधवी, मागच्या 1.5-2 महिन्यामध्ये सातत्यानं अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये चर्चा होत होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून फक्त अजित पवार चर्चेसाठी असायचे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वतः शरद पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील, शशिकांत शिंदे असतील आणि अमोल कोल्हे असतील, हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सर्व चर्चेला जण असायचे आणि विलीनीकरण तत्काळ झालं पाहिजे यासाठी प्रयत्नशील देखील होते। जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर 8, 9 किंवा 10 फेब्रुवारीला आपण विलीनीकरण करायचं अशा पद्धतीचं स्वतः अजित पवार यांना सुतोवाच केलं होतं। त्यामुळे आता विलीनीकरण होणार यामध्ये कुठलीही मात्र शंका नव्हती। मात्र अजित पवारांचं अचानक निधन झालं आणि त्यानंतर आता बरीच गणितं जी आहेत ती बदलल्याचं आपल्याला दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संदर्भामध्ये आता एकत्रित एक बैठक होणार आहे। पवार कुटुंबीय जो निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असणार आहे। अजित पवारांच्या पक्षाकडून खासदार सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार असतील, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पवार कुटुंबीय सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, हे सर्व पवार कुटुंबीय एकत्रित बसणार आहेत आणि ते अंतिम निर्णय घेणार आहेत। त्या बैठकीनंतरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या विलीनीकरणाचा निर्णय जो आहे तो अंतिम होणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। लवकरच ही बैठक पार पडेल आणि या बैठकीनंतरच दोन्ही पक्षांचं पुढे काय होणार, दोन्ही पक्ष एक होणार की नाहीत याची सगळी उत्तरं मिळतील। शरद पवार हा अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे।
माधवी. नक्कीच खरंच आता दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का आणि तसं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढचं भवितव्य कसं असणार आहे हे जाणून घेणं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. निलेश, तुझ्याकडून वेळोवेळी या संदर्भातले अपडेट जाणून घेतच राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.